नमस्कार मित्रांनो. आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. तुमचा आजचा दिवस कशात गेला? फोन, सोशल मीडिया, इतरांच्या गोष्टी ऐकण्यात, इतरांना मदत करण्यात, की फक्त वेळ जात होती म्हणून? आजचा विषय खूप साधा आहे, पण आयुष्य बदलून टाकणारा आहे. रिकामा वेळ वाया घालवू नका. कारण आपण ज्यांना मोठं करतो ते पुढे चालत जातात आणि आपण मात्र मागेच राहतो. वेळेचं खरं मूल्य. वेळ पैशापेक्षा महाग आहे. कारण पैसा पुन्हा मिळतो, पण वेळ कधीच परत येत नाही. आज जो वेळ तुमच्याकडे आहे, तोच वेळ उद्या कोणाकडे तरी दुसऱ्याकडे असेल. आज जर तुम्ही वेळेचा उपयोग केला नाही, तर उद्या वेळ तुमच्यासाठी थांबणार नाही. वेळ कोणाची वाट पाहत नाही, तो फक्त पुढे जात राहतो. आपण वेळ कुठे वाया घालवतो? आपण म्हणतो, मी रिकामा आहे. पण खरंच आपण रिकामे असतो का? फोन हातात घेतो 5 मिनिटांसाठी आणि 2 तास जातात. इतरांच्या आयुष्यावर चर्चा करतो, पण स्वतःच्या आयुष्याचा विचारच करत नाही. इतरांना पुढे नेतो, त्यांच्या स्वप्नांसाठी धावतो, पण स्वतःची स्वप्न कुठे ठेवली हेच आठवत नाही. हेच तर सगळ्यात मोठं नुकसान आहे. इतरांना पुढे नेण्यात आपण मागे कसे पडतो? मित्रांनो, चूक मदत करण्यात नाही, चूक आहे स्वतःला विसरण्यात. आपण म्हणतो, तो माझा मित्र आहे, ती माझी माणसं आहेत, मी त्याच्यासाठी उभा राहिलो पाहिजे. आणि हळूहळू तो पुढे जातो. त्याचं आयुष्य सेट होतं, तो बिझी होतो. आणि आपण तिथेच, जिथे होतो तिथेच. ते वाईट नाहीत, पण आपण स्वतःशी वाईट करतो. यशस्वी लोक वेगळं काय करतात? यशस्वी माणसं जादू करत नाहीत. ते एकच गोष्ट वेगळ्या पद्धतीने करतात. ते वेळेला हलकं घेत नाहीत. ते म्हणत नाहीत, उद्या करू, नंतर पाहू, आता मूड नाही. ते म्हणतात, आत्ताच. कारण त्यांना माहीत आहे, आज नाही केलं तर कधीच होणार नाही. रिकामा वेळ म्हणजे संधी. लक्षात ठेवा, रिकामा वेळ म्हणजे वाया गेलेला वेळ नाही. रिकामा वेळ म्हणजे संधी. संधी शिकण्याची, संधी बदलण्याची, संधी स्वतःला घडवण्याची. ज्याने ही संधी ओळखली, तो पुढे गेला, आणि ज्याने दुर्लक्ष केलं, तो मागेच राहिला. आज तुम्ही थांबलात तर काय होईल? आज जर तुम्ही थांबलात, तर तुमच्यापेक्षा कमी बुद्धीचा माणूस पुढे जाईल. तुमच्यापेक्षा कमी टॅलेंटचा माणूस यशस्वी होईल. आणि तुम्ही फक्त म्हणत बसाल, माझ्यात पण क्षमता होती. पण फक्त क्षमता असणं पुरेसं नाही, कृती हवी. स्वामी समर्थ म्हणतात, कर्म केल्याशिवाय फळ मिळत नाही. देवही त्यालाच मदत करतो, जो स्वतःसाठी उभा राहतो. जर तुम्ही स्वतःसाठी वेळ काढला नाही, तर देवसुद्धा तुमच्यासाठी चमत्कार करणार नाही. मित्रांनो, रिकामा वेळ वाया घालवू नका. कारण आपण ज्यांना मोठं करतो, ते पुढे चालत जातात आणि आपण मात्र मागेच राहतो. आजच स्वतःसाठी उभे राहा. आजच सुरुवात करा. श्री स्वामी समर्थ तुमच्यावर कृपा करो.